अतूट बंध भाग 4। दीपाली कामावरून घरी आली. तिने पाहिलं आई कॉटवर शांत झोपली होती. तिने आईला साद घातली. आईकडून काहीच उत्तर आले नाही. हे पाहून ती चक्रावली. चपला कोपऱ्यात भिरकावून ती घाईघाईने आईजवळ आली. आई, ए आई. आईचा शीण आवाज ऐकून ती मनातून सरकली. तिने आईच्या कपाळावर हात ठेवला. अंग चांगलेच तापले होते. आई, अगं तुला बराच ताप चढला आहे. त्यावर आईची प्रतिक्रिया काहीच झाली नाही. आता मात्र दीपाली जाम घाबरली. हा एवढा ताप आणि आईची ही नाजूक झालेली तब्येत. भय विचारांनी ती व्याकुळ झाली. दीपाली उठली आणि माठातले गार पाणी आणि एक कापड घेऊन ती पुन्हा आईजवळ बसली आणि गार पाण्याच्या घड्या ती आईच्या कपाळावर ठेवू लागली. नजर उचलून तिने पलीकडे पाहिले. स्टुलावर सकाळी वाढून ठेवलेले जेवणाचे ताट झाकून ठेवलेले होते. म्हणजे आज दिवसभरात आईने काहीच खाल्ले नाही. तिच्या काळजात चर झाली. सकाळी किती बोलत होती आपल्या बरोबर आणि आता आपण आल्याचेही तिला समजले नाही. दीपालीला रडू आले. आज आपलं चुकलंच. आईचं ऐकून कामाला गेलो आणि इकडे आईची ही अवस्था झाली. कुठून दुर्बुद्धी झाली कोण जाणे. तिने डोळे पुसले आणि पुन्हा एकदा ती आईला हाक मारू लागली. आई, आई, अगं डोळे उघड. मी आले आहे. डोळे उघड ना. एवढाच उच्चार तिच्या आईने केला. आता काय करावे? कोणाकडे मदत मागायची? शेजाऱ्यांकडे? पण आजपर्यंत आपण कधी त्यांच्याशी संबंध ठेवला नाही. म्हणजे शेजारीच कधी आपल्याशी बोलत नाही. उलट आपली टिंगलटवाळी करणं त्यांना आवडतं. स्त्रियाही आपल्याकडे संशयाने पाहतात. आता काय करायचे? दीपाली हताश झाली. गार पाण्याबरोबर तिच्या डोळ्यातील अश्रूही त्या कपडावर पडू लागले. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. आईचा भकास चेहरा तिला पाहवत नव्हता. आईसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. हे असं अन्न पाण्या वाचून औषधा वाचून तिला मरू द्यायचं नाही. काहीतरी करू, पण असं होऊ द्यायचं नाही. दीपाली मनातच विचार करू लागली. आईशिवाय आहेच कोण आपल्याला? आणि आज तीही या अवस्थेत काही करून तिला वाचवायला पाहिजे. काहीही करून आईने दिलेली शिकवण आज मोडायची. ही दयनीतता, लाचारी, आगतिकता सारं सोडून द्यायचं. एवढी वर्षे पवित्र मनानेच राहिलो आपण. पण काय मिळालं आपल्याला? समाजाची कुचकी नाचकी बोलणी, प्रचंड मानहानी. काय मिळालं तरी काय? आई क्षमा कर. अगं आत्ता या क्षणी माझ्याकडे दुसरे काही नाही की ज्यामुळे मी तुझं औषध आणू शकेन, तुझ्या मुखात 4 घास घालू शकेन. हा आहे फक्त एकच माझं तारुण्य. ही वेळ पावित्र्याच्या गप्पा मारण्याची नाही. उघड्या डोळ्यांनी मी सुद्धा बघितला आहे हा समाज, त्याचा ढोंगीपण. आई, आज मी या परिस्थितीमुळे गरजेने काही केलं तरी मला त्याचे वाईट वाटणार नाही. म्हणजे मी वाईट वाटून घेणार नाही. अगं हा निर्णय तर मी स्वतः घेते आहे. यापुढे बदनाम होण्याची भीती तरी कुठे आहे मला? काही न करता मी यापूर्वी बदनाम झाले आहे. तर मग मी तरी आता कोणाचा विचार करू? असू दे, माझ्या दृष्टीने ते पाप नसेल, अजिबात नसेल. दीपाली निश्चयाने उठली. कितीतरी वेळ तिच्या मनात संघर्ष चालला होता. तिचे पवित्र मन अधूनमधून तिला परावृत्त करीत होते. तर या जगावर चिडलेलं, संतापलेलं, असहाय्यतेने खंगलेलं, लाचारीने झुरलेलं आणि स्वतःवरच वैतागलेलं मन बंड करून उठत होतं. आपल्या आईला वाचवण्यासाठी दीपालीचा विचार पक्का झाला. मनाची द्विधा अवस्था संपली. एकवार तिने आईकडे डोळे भरून पाहिले. डोळे पुसून ती बाहेर पडली. तिच्या घरापासून थोड्या दूर राहत असणाऱ्या आजींना तिने हाक मारली. या आजी कधीतरी 2 शब्द बोलत असत तिच्याबरोबर. त्याच विश्वासाने तिने त्यांना बोलवून घेतले. आजी, आईची तब्येत खूप बिघडली आहे. तुम्ही थोडा वेळ बसता का इथे? मी डॉक्टरांकडून औषध घेऊन येते. डॉक्टर येत आहेत का ते तरी पाहते. आईला अशा अवस्थेत एकटीला सोडून बाहेर तरी कशी जाऊ? एवढं बोलताना दीपालीचे डोळे अक्षरशः महापुरासारखे वाहत होते. कदाचित तिच्या डोळ्यातील पाण्यानेच आजीबाईंचे हृदय विरघळले असेल. त्या दीपालीला म्हणाल्या, जा पोरी, तू निर्धास्त जा. मी थांबते इथे. लवकर ये हं. दीपालीने चपला पायात अडकवल्या. एकावर निश्चल पडलेल्या आपल्या आईकडे पाहिले आणि ती घराबाहेर पडली. पण आता अशा वेळी आपण करायचे तरी काय? पैसे तरी कोणाकडे मागायचे? त्याच वेळी तिला कोपऱ्यावर उभ्या असलेल्या मुलांचा घुळका दिसला. मनात धडधडलं तरी ती तशीच चालत राहिली. लांबून येणाऱ्या तिच्याकडे पाहून मुलेही काहीतरी बोलू लागली. दीपाली त्यांच्याजवळ गेली. ही रोज मुलं चिडवीत असत. तिच्याजवळ त्यांना प्रत्युत्तर करायला शब्द नव्हते आणि असूनही ती कोणाच्या बळावर, आधारावर बोलणार होती? आजारी आईच्या? शक्यच नव्हतं ते. म्हणून तर दीपाली चुपचाप खाली मान घालून जात असे. दीपाली आता त्या ग्रुपजवळ आली. आईचा बाबुडवाणा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून तळून गेला आणि त्याच क्षणी तिने निर्णय घेतला. वेळ घालवण्यात अर्थच नव्हता. दीपाली तिथे उभी राहिली. त्या ग्रुपकडे पाहत तिच्या आजच्या अशा पाहण्याने ती मुलं एकदम गप्प झाली. त्यांना आश्चर्य वाटले असणार. रोज खाली मान घालून जाणारी आज अशी आपल्याकडे काय पाहते कशी? तोच दीपालीने एका मुलाला इकडे ये अशी हाताने खूण केली. तो तरुण तिच्याजवळ आला. धडधडत्या हृदयाने ती त्याला म्हणाली, माझं थोडंसं काम होतं तुमच्याकडे, करू शकाल?
माझ्याकडे? ऐकणारा तरुण अवाक झाला होता. आश्चर्याने तो पुढे म्हणाला, माझ्याकडे कसले काम आहे तुमचे? जरूर सांगा, होण्यासारखे असेल तर करेन. मला थोड्या पैशांची गरज आहे. आता आपण देऊ शकाल? एवढं बोलताना ती घामाघूम झाली होती. दीपालीचे बोलणे ऐकून तो तरुण खुश झाला. अरे, ही तर आपल्याकडे एक याचक म्हणून आली आहे तर. नकळत त्याची मान ताठ झाली. बोलण्यात रुबाब आला. किती पाहिजेत? किती देऊ शकाल? 1 मिनिट, आलो. एवढं बोलून तो आपल्या मित्रांकडे गेला. त्यांच्या मित्रांनाही उत्सुकता होतीच. ही तरुणी आपल्या मित्राबरोबर एवढं काय बोलते आहे? तो मित्र जवळ येताच त्यांनी प्रश्न केला, काय रे, काय भानगड? काय बोलते आहे ती एवढं तुझ्या बरोबर? अरे यार, तिला पैशांची गरज आहे, पैसे मागते. आईला? खरंच? एकाने आश्चर्याने विचारलं. खरंच रे बाबा, किती पाहिजेत? आकडा सांगितला नाही तिने. मलाच म्हणाली, तुम्ही किती देऊ शकाल? हे माझ्याकडे 60 रुपये आहेत. काढा सर्वांनी आपल्या खिशातले पैसे. प्रत्येकाने आपापले पैसे त्या तरुणाकडे दिले. त्या तरुणाने ते मोजले. 214 रुपये. तो दीपालीजवळ आला. हे घ्या, 214 आहेत. पुरतील का? खूप झाले, वास्तविक एवढ्याची गरज नव्हती. असू द्या हो, 4 पैसे जास्त असलेले बरे. तुमचे खूप उपकार झालेत माझ्यावर. उपकार कसले? हा तर साधा व्यवहार आहे. तुम्ही ते पैसे परत करणारच आहात ना? हो तर. दीपालीच्या पोटात गोळा आला. हे 214 रुपये आपण यांना कसे परत करायचे? आपला तर महिन्याचा पगार येतो 250 रुपये. केव्हा परत करू? काहीतरी विचारायचे म्हणून ती बोलली. पुढच्या महिन्यात जमेल ना? माझे एकट्याचे पैसे असते तर काही घाई नव्हती, पण आता माझ्या देखतच मी माझ्या मित्रांकडून उसने देऊन दिलेत तुम्हाला. मी प्रयत्न करेन. नाहीतर काय? काही नाही. पण ती जाणून होती हे पैसे परत करणे आपल्याला जमणार नाही आणि ही मुलं ते वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत. पण आता या क्षणी त्या पैशांची तिला नितांत गरज होती. ते न स्वीकारणे म्हणजे आईच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच होते. दीपाली ते पैसे घेऊन वळली. तोच तिला समोर शेजारी दिसला. सायकलवरून घाईघाईने उतरून तो म्हणाला, बरे झाले तुम्ही इथेच भेटलात. मी तुम्हालाच बघायला निघालो होतो. दीपाली घाबरली. धडधडत्या हृदयाने तिने विचारलं, काय झाले? तुम्ही मला? ओ, आईची तब्येत. चला घरी चला, डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. तुमची आई गेली. काय? आई गेली? मला न सांगता, मला न भेटता? तिचा हुंका आला. रडत रडतच ती मघाच्या तरुणाला म्हणाली, हे घ्या तुमचे पैसे. आईसाठी पाहिजे होते, तिच्या औषधांसाठी. पण तिला हे पैसे नको होते. घ्या तुमचे पैसे. अक्षरशः तिने ते पैसे त्या तरुणाच्या हातात कोंबले आणि ती धावतच सुटली वेड्यासारखी. घराभोवती थोडी माणसे जमली होती. दीपाली तीरासारखी आत घुसली. आईच्या कलेवर पडून ती ओक्साबोक्शी रडत होती. तिचा फोडलेला धंबरडा जमलेल्या लोकांच्या काळजाचं पाणी करून गेला. दीपाली रडत होती. रडता रडता काही बाई बोलत होती. तिचा एकुलता एक आधार तिला निराधार करून गेला होता. आई, अगं, न सांगता गेलीस, पण खूप शिकून गेलीस. पापाच्या विळख्यातून वाचवलेस मला. सावरलेस तू. जातानाही माझा अद्धपात थांबवून गेलीस. शुद्धीवर नसतानाही आणि मी शुद्धीवर असूनही तुला न पटणारा, न नुचणारा निर्णय घेतला होता. पण खरंच ग, निव्वळ तुझ्यासाठी. तू मला पाहिजे होतीस ग. तुझ्या विना आता काय राहिलंय इथे आई? दीपाली विषण्णपणे बसली होती. आपली आई आता आपल्याला जास्त दिवस साथ देणार नाही हे तिला कळून चुकले होते. तरीही ती आईचा मृत्यू सहन करू शकत नव्हती. आई गेल्यानंतर आलेले एकाकीपण, भकासपण तिला सहन होत नव्हते. वास्तविक दीपालीने आईच्या पाठोपाठ या जगाला रामराम टोकण्याचा निर्णय फार पूर्वीच घेतला होता. तिच्या दृष्टीने आता जगण्यासारखं काहीच नव्हतं. दीपाली आताही तोच विचार करीत होती. आजच तिच्या आईचे दिवस झाले होते. कसले दिवस नि काय! एका पानाचा नैवेद्य. दुसरं करणार तरी काय? करण्यासारखे काहीच नव्हते. तरीही वाटलं परंपरेनुसार आपणही करायला पाहिजे, आपल्या आईच्या आत्म्यासाठी, आपलं कर्तव्य म्हणून. झालं, आता करता येण्यासारखी कर्तव्य आपण पार पाडली आहेत. आता आपण मोकळे झालो आहोत. पण आपण आपल्या आत्म्याला आत्ताच सांगायचे, बाबा रे, माझ्या शरीरातून निघाल्यानंतर दूर दूर कुठेतरी निघून जा. पुन्हा दुसरं शरीर बघून जन्माला येऊ नकोस. या जन्मी तुझे निघालेत तेवढे धिंदवडे पुरे. पुढच्या जन्मी पुन्हा कशाला दुःखी होण्यासाठी येतोस? आपलं काय, बेवारस म्हणून कोणीतरी देईलच या देहाला अग्नी. मेल्यानंतर कशाला पाहिजे या देहाची चिंता? दीपालीचे मन, तिचे विचार कुठल्या कुठे भरकटत होते. तिचे तिलाच भान नव्हते. आता तिच्या पुढे एकच प्रश्न होता, महत्वाचा. मरायचे कसे? फास लावून, रेल्वेखाली, की जाळून घेऊन? विष पिऊन त्यापेक्षा चांगला आणि सोपा उपाय झोपेच्या गोळ्या खाऊन. पण असं शांतपणे मृत्यूच्या कुशीत शिरण्या एवढं भाग्य तरी कुठे आहे आपलं? त्या गोळ्या आपल्याला कशा मिळणार?
आपल्यासारख्याचा मृत्यूही अवघड, यातना मीच होणार. येऊ का आत? या आवाजाने दीपाली दचकली. कोण आहे पाहण्यासाठी अभावितपणे तिची नजर दाराकडे वळली. ती आश्चर्याने पाहत राहिली. दारात रावसाहेब शहाणे वकील उभे होते. तोच धीरगंभीर चेहरा, स्नेहल भावपर्शी डोळे, भारदस्त शरीर यष्टी. ती चटकन उठली आणि म्हणाली, या आत या, बसा. रावसाहेब आत आले. एकुलत्या एक खुर्चीवर बसले. आई गेल्याचे कळले. फार वाईट झालं. रावसाहेबांचे सांत्वनपर बोल ऐकून दीपालीला भरून आल्यासारखं झाले. तिचे डोळे आपोआप वाहू लागले. तरी स्वतःला सावरत ती म्हणाली, वकील साहेब, आई गेली हे वाईटच झालं, पण फार वाईट नाही झालं हो. आता गेली नसती तरीही उपवासाने, औषध पाण्याशिवाय तडफडून ती नंतर गेलीच असती. एवढे दिवस ती मरमरून जिवंत होती. आता निदान एकदाची मेली तरी. जीव मारून जगण्यापेक्षा तेच चांगलं की नाही वकील साहेब? दीपाली, आईचं जाणं तू फार मनाला लावून घेतलंयस. साहेब, खूप वाईट वाटतं, पण मी काही करू शकले नाही. काही करू शकले नाही. उघड्या डोळ्यांनी सारं पाहिलं. आता शक्ती संपली माझी. आधारच गेलाय निखळून. आता कोणासाठी, कुणाकडे पाहून जगायचं मी? असं करून कसं चालेल दीपाली? हा मृत्यू का कोणाला चुकला आहे? राजा असो वा रंक, मृत्यू त्या बाबतीत भेदभाव करत नाही. जन्माला येणारा मरणारच असतो, पण जाणाऱ्यासाठी का जगाचं रहाटगाडं थांबतं? दीपाली, होणारं झालं. अशी किती दिवस तू दुःख करत बसणार आहेस तू? वकील साहेब, तुमचं बरोबर आहे, पण मी काय करू? जाऊ द्या ते. तुम्ही आलात, 4 शब्द बोललात, खूप बरे वाटले. आपली ओळख 10-12 मिनिटांची, तरीही तुम्ही आपुलकीने आलात. तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू तेच समजत नाही. त्याची आवश्यकता नाही, तेव्हा शब्द शोधत बसू नकोस. तरी माझ्यासारख्या क्षुल्लक मुलीच्या सांत्वनासाठी आलात. दीपाली, माणसाने कधी स्वतःला कमजोर, क्षुल्लक समजू नये. वकील साहेब, आपण आपल्याला काय समजतो त्यापेक्षा दुसरे आपल्याला काय समजतात यालाच महत्व आहे ना. रावसाहेब दीपालीचे हे बोलणे ऐकून हसले. दीपाली, बोलण्यात तू मोठी चतुर आहेस, मानलं तुला. बरं, आता यापुढे काय करणार आहेस? घरात एकटं बसण्यापेक्षा कामाला का जात नाहीस? कंपनीत? वकील साहेब, एवढे दिवस गेले नाही तेव्हा मला तिथे गेटवर कोणी उभे करणार नाही. वा, असं कसं? चल, मी येतो तुझ्या बरोबर. नको वकील साहेब, मलाच आता तिथे काम करायचे नाही. दुसरीकडे नोकरी पाहणार? अजून तो विचार नाही केला. म्हणजे? वकील साहेब, आता एकच विनंती, माझी ओळख विसरा. उद्यापासून मी कुठे असेन, काय करीत असेन हे माझे मलाच माहित नाही. ते तुम्हाला काय सांगू? हे काय बोलतेस तू? घरमालकांनी 2 दिवसात घर सोडायला सांगितले, तेव्हा विचार करते हे निरर्थक जीवन आता पुरे. दीपाली, असं निराश होऊ नये माणसानं. अगं, यातूनही मार्ग निघेल. तुला एक सांगू, ऐकशील काय? तू हे घर रिकामी कर आणि माझ्याबरोबर चल. साहेब, आश्चर्य वाटून घेऊ नकोस. अगं, माझ्या 2 मुली आहेत तुझ्या एवढ्या. एक मुलगा आहे, ते 3 आणि चौथी तू. साहेब, आपण फार मोठ्या मनाचे आहे. दीपालीच्या नकळत दीपालीचे डोळे भरून आले. ती तशीच पुढे म्हणाली, साहेब, आपण असं बोललात, मला फार आनंद झाला, पण मी येणार नाही. मला माफ करा. मला कोणावर ओझं होऊन जगायचं नाही. खरं सांगू, आता जगण्याची इच्छाही राहिली नाही. दीपाली, तू ओझं होऊन जगू इच्छित नाहीस हे ऐकून खूप बरं वाटलं. तू स्वतःचं जीवन स्वतः जगण्याचा प्रयत्न कर. मी फक्त मदत करेन. अगं, तू माझ्या कामात मदत कर. पाहिजे तर दुसरी एखादी नोकरी शोधू आपण तुझ्यासाठी. माझ्यावर विश्वास ठेव. अगं, तुझी माझी ओळख जरी 10 मिनिटांची असली तरी मला वाटतं चांगली माणसं पारखायला हा वेळही खूप झाला. तू एक चांगली मुलगी आहेस, परिस्थितीने हतबल झालेली, पण प्रयत्नांनी तू या सर्वांवर मात करशील. माझ्या बंगल्यात तुझ्यासाठी जागा अपुरी पडणार नाही. वकील साहेब, माणसांमध्ये हा एवढा चांगुलपणा असतो या आयुष्यात प्रथम पाहते. मी फार गोंधळून गेले, भारावून गेले. मी पाहिलेलं जग फार निराळं आहे. अंधारलेलं, जीवनावश्यक वस्तूंसाठी रोजची होणारी मारामार आणि दीपाली, पुरे आता तू माझ्याबरोबर येणार आहेस. जे तू पाहिलं नाहीस असं विश्व तुला दिसेल. पण मी तर अजून विचारही केला नाही. लहानांनी विचार करून उगीच डोक्याला त्रास देऊ नये. मोठ्यांचे नेमूट ऐकावे, त्यातच त्यांचा फायदा असतो. रावसाहेब हसत म्हणाले. दीपाली आश्चर्यचकित झाली. दीपाली, मी तासाभरात परत येतो, तोपर्यंत तू आवरून ठेव. एवढं बोलून ते घराबाहेर पडले देखील. दीपाली स्तंभित झाली होती. कुठले, कोण हे वकील साहेब? एक दिवस आपण त्यांच्या गाडीत काय धडकतो, एवढीच काय ती ओळख आणि त्याच ओळखीचे एवढ्या आपुलकीमध्ये परिवर्तन? काही समजत नाही. त्यांच्या त्या प्रेमळ नजरेवर, त्या आश्वासक शब्दांवर डोळे मिटून विश्वास ठेवावा वाटतो. आपल्या सर्व विचारांना सुरंग लावला आहे त्यांनी. आज कुठल्याही परिस्थितीत जीवन संपवायचे ठरवले होते आपण, आणि ते सांगतात तुला जगायचे आहे स्वतःच्या कर्तृत्वावर. काही समजेनासे झाले आहे. काय करावं? आपल्यासारख्या
एका अनोळखी मुलीला स्वतःच्या घरी स्थान द्यायचं म्हणजे खूपच. ते मीही अशी समाजाने धुतकारलेली. छे, त्यांच्यापासून हे लपून ठेवायचे नाही. कधी नव्हे ते आपल्याला आयुष्यात देव म्हणून माणसाने अवतार घेतला. त्या माणसाला आपली जीवन कहाणी सांगायची आणि त्यानंतरच काय ते ठरवू हेच योग्य. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.